आज आपल्या देशात एक अत्यंत रंजक, महत्त्वाची आणि आपल्या सर्वांचे डोळे उघडवणारी नवी लाट पाहायला मिळत आहे। कालपर्यंत ज्या जेनझी म्हणजेच तरुण पिढीने आपल्या हक्कांसाठी केनियापासून ते भारतापर्यंत सोशल मीडियाचा वापर करून प्रस्थापित राजकारण आणि सरकारला हादरवून सोडलं होतं, त्याच पावलावर पाऊल ठेवून आता जेन अल्फा पिढी मैदानात उतरली आहे। ही पिढी म्हणजे थेट आपल्या शाळांमध्ये जाणारी गणवेशातील लहान लहान चिमुकली मुले। आपले हक्क मागण्यासाठी कोणापुढे पदर पसरण्यापेक्षा किंवा अर्जांचे ढिगारे सरकारी कार्यालयात देण्यापेक्षा या मुलांनी स्वतः हातात मोबाईल आणि छत्रीचा माईक घेऊन ग्राउंड रिपोर्टिंग सुरू केलंय। त्यांच्या या उपरोधिक, हुशार आणि आक्रमक व्हिडिओंनी थेट प्रशासकीय यंत्रणेच्या नाकात दम केलाय। नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही बघत आहात देशोन्नती। या नव्या क्रांतीची पहिली ठिणगी पडली ती रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे कोंदिवडी या गावात। तेथील 10वीत शिकणाऱ्या नेहा, ज्योत्सना आणि मानसी या 3 शाळकरी मुलींनी आपल्या गावातील रस्त्यांवरील चिखलाची आणि खड्ड्यांची अशी काही भन्नाट रिपोर्टिंग केली की तो व्हिडिओ राज्यभरात तुफान व्हायरल झाला। हातातील छत्रीचा माईक बनवून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा उपरोधिक सवाल करणाऱ्या या मुलींच्या व्हिडिओची दखल स्थानिक आमदार महेंद्र थोरवे आणि प्रशासनाला तातडीने घ्यावी लागली। विशेष म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर खडी टाकून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। या एका व्हिडिओने राज्यातील इतर विद्यार्थ्यांनाही मोठी ताकद दिली आणि त्यांनीही आपल्या परिसरातील भीषण वास्तव मांडण्यास सुरुवात केली। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना तर अधिकच हादरवून टाकणारी आहे। तेथे जेव्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तेव्हा तेथील शाळकरी मुलींनी राजकीय व प्रशासकीय भ्रष्टाचाराची तमा न बाळगता थेट शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांना घेराव घातला। आम्हाला तुमचा सत्कार नको, आधी आमच्या शाळेत अपुरे असलेले शिक्षक द्या, असा रोखठोक आणि थेट सवाल त्या चिमुकल्यांनी केला। या एका प्रसंगाने ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे संपूर्ण देशासमोर आणले। ही डिजिटल लाट केवळ एका जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली नाही। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी, गोहिरेवाडीतील लहान मुलांनी पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटलीचं माईक बनवून चिखलातून शाळेत जाताना होणाऱ्या हालअपेष्टांची पोलखोल केली। नागपूर ग्रामीण मधील पुही तालुक्यातील खेतापूरच्या मुलींनी 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्याने सायकल पंक्चर होणे आणि प्रवासातील अडचणींचा पाढा व्हिडिओद्वारे वाचला। तर उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात पाऊस आणि चिखलामुळे शाळेचा रस्ता खराब झाल्याने तब्बल 300 शाळकरी मुलांनी हातात तिरंगा घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। पूर्वी प्रशासनाकडे दिलेल्या तक्रारी अर्जांच्या ढिगाऱ्याखाली धूळ खात पडून राहायच्या, पण या जेन अल्फा पिढीने सिद्ध केलंय की आपले प्रश्न मांडण्यासाठी आता कुठल्या मोठ्या टीव्ही चॅनलची किंवा नेत्यांच्या मेहरबानीची गरज उरली नाही। एक स्मार्टफोन आणि मनमिळावू हुशारीच पुरेशी आहे। शाळेतील शिक्षकांची कमतरता असो, खड्ड्यात गेलेले रस्ते असो की एसटी बसची सोय, या चिमुकल्या पत्रकारांनी थेट व्यवस्थेला आरसा दाखवलाय। जर 10वीत शिकणाऱ्या मुली सरकारला काम करायला लावू शकतात, तर विचार करा या पिढीचे भविष्य किती ताकदीचे असेल। तुम्हाला काय वाटते? या चिमुकल्या पत्रकारांचा अंदाज तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।